आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतो. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही. पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतो 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील. दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही त्या पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोट निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. त्यामुळे व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभा, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढावी 2029 तर तुम्ही लढाल का? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढे जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता. अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर निघणार होते सत्तेत? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा. त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केली? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठंतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद